मग आता एकदा डास चावल्यानंतर आपल्याला हे होऊ शकतं का, की काय प्रमाण असेल? कुठल्याही व्हायरसचं कसं असते की डास जेव्हा चावतोय तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये व्हायरस केवढा आहे ह्याच्यावरती ते असते. समजा डासामध्ये व्हायरस जास्त मल्टिप्लाय झालेला असेल, व्हायरल बर्डन जास्त असेल, तर तो लगेच पसरू शकतो, एकाच बाईटनी पसरू शकतो लगेच. इट डिपेंड्स ऑन डासाने कुठल्या व्यक्तीला चावलाय आणि त्याच्यामध्ये व्हायरस किती होते. कायम कुठल्याही आजारामध्ये हीच गोष्ट असते की जेव्हा डास इन्फेक्टेड व्यक्तीला चावतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये व्हायरस किती आहे आणि ते मल्टिप्लाय होऊन डासामध्ये व्हायरस किती आहेत आणि ते चावल्यानंतर डासाच्या जे हे असते म्हणजे जे चावतोय तो आपल्याला तिची जी नळी असते त्याच्यातनं तो रक्त हे करतोय त्याच्यामधनं तो व्हायरस जातोय. त्यामुळे जर व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये जास्त असेल तर ते नक्कीच माणसाला सुद्धा आजार होण्याचा चान्स जास्ती असतो. झिका व्हायरसचा प्रॉब्लेम असा आहे की फक्त ताप तेवढा येऊन जातोय. खरं खूपशा लोकांमध्ये जीबी सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. म्हणजे झिका होऊन गेल्यानंतर सुद्धा जीबी सिंड्रोम नावाचा आजार होतोय. जीबी सिंड्रोम मध्ये काय होतं की हात पाय लुळे पडतात, पॅरालिसिस होतोय हात पायाचा. प्रोग्रेस होत होत जी आपले मसल श्वास घ्यायचे जे मसल असतात त्याचा सुद्धा पॅरालिसिस होऊ शकतोय आणि श्वास घ्यायच्या मसलचा पॅरालिसिस झाल्यानंतर तो श्वास कोंडून माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे हा जीबी सिंड्रोम हा आजार आहे, झिकाचं कॉम्प्लिकेशन म्हणून आपल्यामध्ये येऊ शकतो. सगळ्यांना होत नाही, खरं एक थोड्या व्यक्तींमध्ये असा आजार पण होऊ शकतो. आणि ह्या जीबीचं प्रॉब्लेम असा आहे की ह्याची ट्रीटमेंट खूपच कॉस्टली आहे. म्हणजे जवळजवळ एका माणसाला जर जीबी सिंड्रोम झालं तर त्याची ट्रीटमेंट जवळजवळ 2 लाख ते 3 लाख रुपयेपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे हा कॉम्प्लिकेशन जो झिकाचा आहे तो जास्त, एक जीबी सिंड्रोम आणि दुसरं नवजात शिशूंना जे ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकतात, हे 2 कॉम्प्लिकेशन झिकाचे जे आहेत ते जास्त मला वाटते की काळजी हे आहे त्याच्याबद्दल फक्त झिकापेक्षा. पण मुळातच झिका पहिल्यांदा आपल्याला झाला आणि त्याच्यावरती जर व्यवस्थित ट्रीटमेंट झालं नाही तर हे पुढचं होऊ शकतं. झिका किंवा कुठल्याही व्हायरसला मॅडम ट्रीटमेंट नाहीये. ही जे आपण ट्रीटमेंट व्हायरस आजाराला देतो त्याला आपण सपोर्टिव्ह केअर म्हणतो. म्हणजे साधारणपणे ताप आला तर तापासाठी ट्रीटमेंट देणे किंवा डिहायड्रेशन झालं तर फ्लुइड्स देणे, असे आम्ही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देतो. आणि हे व्हायरल आजार आपल्या आपणच बरे होतात. त्याची एक मर्यादा ठरलेली असते की 2 दिवस 4 दिवस हे सगळे व्हायरस आजार आपल्या आपणच बरे होतात 2-3 दिवसानंतर. खरं त्यावेळेला ते केवढं कॉम्प्लिकेशन करू शकतात त्याच 2-3 दिवसामध्ये ते व्यक्तीमध्ये वेगळं असतंय. तुमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन थोडे कमी होतील, माझ्यामध्ये जास्त होतील, हे कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट अशी झिकासाठी नाही आहे. आपण जी ट्रीटमेंट करतोय ती सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. मग आता जसं सर कोरोना खोकल्यामुळं किंवा शिंकल्यामुळं असा पसरत होता, मग याच्यामध्ये असा काही भाग नाही, तसं काही नाहीये. तुम्हाला मी सांगितलं की 3च ह्याच्यात पसरू शकतात. एक डासांमधनं, दुसरं सेक्शुअल ट्रान्समिशन आणि तिसरं आईपासनं बाळाला. म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाहीये, फक्त आपण काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही आजारात घाबरण्याचं कारण नसते. डॉक्टर आहेत, त्यासाठी उपाय सुद्धा आहेत आणि जेवढं सपोर्ट आपण करू शकतो ते करतोय. खरं ज्या एज ग्रुपना ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतोय, म्हणजे लहान मुलं असतील किंवा गर्भिणी असतील किंवा वृद्ध असतील, अशा लोकांना आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण ह्या लोकांमध्ये त्रास जास्ती होऊ शकतोय. गर्भिणीमध्ये काळजी फक्त आईची नव्हे तर त्या होणाऱ्या मुलाची सुद्धा असते आणि त्याला प्रॉब्लेम झाल्यामुळे मोठं हानी होऊ शकतोय. त्यामुळे त्या लोकांमध्ये आपण काळजी जास्त घेतली पाहिजे. मग आता ह्या आजारापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं डासांची नियोजन केलं पाहिजे. ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस कमी आहे, जेवढं पाणी आहे ते साचलेलं आहे सगळीकडे आणि त्याच्यात डास, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यातच डासांचं अंडी घालतात आणि त्यामधनं हा आजार पसरतोय. डेंग्यू जसा पसरतोय तसाच हा पण आहे. त्यामुळे हे डास जिकडे जिकडे अंडी घालतात, म्हणजे ज्या साधारणपणे करट्या असून दे, टायर्स असून दे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत जिकडे पाणी साचतंय, त्या साचलेल्या पाण्याला आपण पहिलं तर काढून टाकलं पाहिजे आणि ती जागा, सगळ्या आपल्या आजूबाजूच्या जागा स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडनं डासांचं जे औषध असतं त्याची फवारणी करून घेतली तर बरं होईल. म्हणजे त्याच्यात 2 प्रकारच्या फवारणी असतात. एक जे अंडीपासून जे लार्वे तयार होतात त्यासाठी आणि दुसऱ्या डासांसाठी. या दोन्ही प्रकारच्या फवारण्या तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडनं करून घेऊ शकता. म्हणजे त्यामुळे हे डास जिवंत राहत नाहीत जास्त वेळ. आणि तिसरं म्हणजे घरामध्ये सुद्धा दिवसा सुद्धा तुम्ही मच्छरदाणी लावणे. जर समजा कोणी घरात झोपून असेल किंवा आजारी असेल तर मच्छरदाणी लावणे आणि मस्किटो रिपेलंट लावणे दिवसा सुद्धा गरजेचं आहे. ಧ್ವನಿ